आमच्या आईच्या घरी ना छोटंसं गार्डन आहे आणि त्या गार्डनामध्ये हे एक वांग्याचं झाड आहे लावलेलं आणि त्याला हे बघा एक छोटंसं वांगं लागलेलं आहे. हे बघा हे असं हिरवं पांढरं आहे ना ते आहे, जास्त हिरवं जांभळ्या कलरचं असतं ना ते नाही आणि ते आम्हाला खायला पण आवडत नाही. त्यामुळे जे गावरान असतं ना वांग्याचं झाड ते आहे. आता आपण बघू ब्रह्मकमळ एक आहे, आईने आणली होती बऱ्याच दिवसापूर्वी, ते पण आहे ते पण. हे बघा ब्रह्मकमळाची जी कळी असते ना ते लागले. या अगोदर पण होतं पण कोणीतरी तोडलं, आता 4-5 लागले त्याच्यातलं पण एक तुटलंय. हे बघा सुंदर असं. छोट्याशा गार्डनमध्ये कडीपत्त्याचं झाड, गावरान कडीपत्ता आहे, खूप मोठं लागलेलं आहे. पपईचं जे झाड आहे ना आईने असं बी टाकलं होतं पण ते पण झाड आले मस्त. आणि शेवग्याच्या शेंगा हे आम्ही उदगीरहून ह्याचं रोप आणलं होतं. एका लग्नाला गेलो होतो उदगीरला आम्ही, तिथं आम्हाला हे रोप भेटलं होतं. इतक्या अशा बाजारात मोठ्या मोठ्या लांब शेंगा लागतात ना तसं शेंगा यायला लागतात. दुसरं झाड आहे शेवग्याच्या शेंगाचं, तिथंच आहे, त्याचंच बी आहे पण याला शेंगा लागत नाहीत, लागतात पण छोट्या छोट्या लागतात, अशा जास्त लांब लागत नाहीत. आणि हे जे भोपळा असतो ना आपला गावरान भोपळा, पांढरा आणि पिवळा पांढरा असतो ना मिक्स, ते असं बाजारात भेटते ना ते मोठा नाही, असा एकदम गावरान आहे ते. ह्या साईडला बी आमच्या घराच्या दोन्ही साईडला हे शेळ्या आहेत. आता काय करा, शेजारी आहेत, आता शेजाऱ्याच्या घरी आहेत, आपण काही करू शकत नाही. ज्यांना आवडते ते हे करतात, जास्तीची आवड असते त्याला काय. पण आता गाव म्हणल्यानंतर जनावरं तर असणारच, गाय म्हैस शेळ्या बकरी सगळे असणारच की. हे गुलाबाचं झाड आहे, आणखीन ह्याला फुल लागले नाही, आता लागतात फुलं पण आता सध्या तरी नाही. परत ह्या जागी आणखीन एक मनी प्लांट आहे, आणखीन एक गुलाबाचं झाड आहे, ती म्हणजे 3 गुलाबाचे झाड आहेत पण आणखीन एक आपण गुलाबाच्या झाडाला फुलं लागले नाहीत. आणि हे बघा इथं असं वेल मनी प्लांटच्या घरावरती गेला आहे, असं घर आहे कांबळे परिवार. ही माझ्याच लग्नात काढलेलं होतं, परत पुन्हा भयाच्या लग्नात पण याच ठिकाणी काढलेलं नाव आहे. आणि ह्या साईडला बघा जे हे का आपलं ओव असते ना, ओव्याचं झाड आहे. मोगरा